आज असा रथसप्तमी, केले आंबोळे आणि हिरव्या वाटण्याची आमटी. पहिल्यांदा आंबोळे बरोबर चटणी नाश्त्याक केले, नंतर उरलेले दुपारी जेवणाक. रविवार इलो आणि सगळो गोंधळ झालो. रात्री 2 वाटयो तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचोभर मेथी भिजत घातलेलं. 6 तास नंतर सगळं वाटलं, मिक्सराक लावून बारीक करून घेतलं. त्याच्यात मीठ आणि तेल घालून रात्रभर ठेवले. सकाळी गरगरीत पीठ येतं. त्याच्यानंतर सकाळी खोवलेला ओला खोबरा, चवीपुरता मीठ, किंचिशी साखर, 2 हिरव्या मिरच्यो आणि कोथिंबीर घालून चटणी करून घे. नाश्त्याक चटणी बरोबर खाऊक भारी लागतं तो. सकाळी गरगरीत पीठ इला. आता अशी थंडी पडता पण पीठ पण मस्त येता. व्यवस्थित ता फेटलं. नंतर एक भिडा ठेवलं. त्याका कांद्यान तेल लावलं का सुगंध भारी येता कांद्याचो. जसा ता तापला की गॅस बारीक करायचो. नंतर असे पातळ आंबोळे काढून घ्यायचे. अप्रतिम चव लागतं. असे करून बघा. उरलेले आंबोळे वाटण्याचे आमटे बरोबर दुपारी. सकाळी नाश्त्याक हे सगळ्यांक आवडतं तो. कधीतरी इडली पण करतो. ह्याच पिठाची होतं ना, जरा जाडसर ठेवायचा आणि ह्याचेच आंबोळे होतं. असे तुम्ही करूक शकता. एकदम भारी लागतं. पातळ आंबोळी काढायची. चहा बरोबर पण आमका भरपूर आवडतं. असे आंबोळे काढा, खावा, आवडतले तुमका. अप्रतिम लागतात आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.